हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवित हरिविना। अरे तुझे संत बडाई मारताना सांगताना चाले हे शरीर कोणाची असत्य कोण बोलवित हरिविना। तू स्वतः गीतेमध्ये सांगतो म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले तूच सांगतो ना देवा। अरे 15व्या अध्यायामध्ये तू सांगतो ममैवांशु जीव लोके जीव भूता सनातन मनशस्त्राण इंद्रियाने प्रकृती स्थानी करशती तूच म्हणतो ना रे। मग भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तुझा अंश आहे, तुझी लेकरं आहेत। तू आमचा मायबाप आहे ना, मग कोणतेच मायबाप लेकरांवर अन्याय करत नाही, हा माझा तुझ्यावरचा दृढ भाव आहे। आणि तू मला रडायला सांगतोय कृष्णा? बरं ऐक ना, तू रडायला काय सांगतोय? मुलगा मेला म्हणून रडायला सांगतोय का? झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हालत नाही। माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मानच खाली टाकली, म्हणले बाई प्रश्न गण आहे तुझा, पण माझं उत्तर हेच असेल की तू म्हणते तेच खरं। तुझ्या सत्याशिवाय झाडाचं पान हालत नाही। मुलगा मेलाय माझा कोणाच्या मर्जीनुसार, म्हणले माझी इच्छा होती। देवा तू आमचा भगवंत, तुझी इच्छा पूर्ण झाली, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू? तू आमचा देवा, आमचा भगवंत, आमचा प्रभू, तुझं मनासारखं झालं, हा आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्णा सांगणारे काय करू? करावे ते म्हणे समाधान। साधकांनी सांगितलं ठीक आहे, आमच्या जीवनामध्ये जर काही दुःख आलं तर आम्ही दुःखाला कवटाळत बसत नाही, पण मग आम्हाला दुःखातून निघण्याचा काहीतरी मार्ग सांगा ना तुकोबर आहे। मग दुःखातून निघण्याचा मार्ग तुकोबर आहे सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात। सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। कीर्तनाची वेळ होती 9 ते 11, वाजले 11:15, म्हणजे 15 मिनिटं आपण पुढे निघून गेलोय। 11 वाजेला कीर्तनाची वेळ संपलेली होती, 15 मिनिटं आपण पुढे निघाले। कदाचित काका कीर्तनाची वेळ म्हटलं आपला टायमिंग काय होता? 9 ते 11 ना। टाइम सरी जायला ते काय करू? आवरू का? हा चाल देऊ आपो चाल देऊ पक्का आपको 10 मिनिटं चाल देऊ का? देखा बरं बरं जी काय हरकत नाही, बोलू का मग 5-10 मिनिटं? तुम्ही इच्छा आहे का? पक्का ना? बरं आहे, नाही तर तुम्ही मला सांगितलं सवरी फॉर्म भरायला आणि तुम्ही झोपटी घाला म्हणून सुरू होई नका, तुम्हीच घर निघ जा, काय हरकत नाही। तुम्ही बसायला तयार असाल मला 10-15 मिनिटं बोलायला काही अडचण नाहीये, फक्त एवढं ध्यान ठेवा ना, तुम्ही बसेल लोक बडा नोकरीवाला आहेत, बाकी शेतकरी होतील,
शेतकरी आहेत ना जास्त करीशील हा. मग आता मला सांगा तुम्हाला वावर माझा कपाशी येत चालू शे कपाशी येताना चालू शे बा आणि संध्या काय होईल 2-4 चाचे राही घ्यात मजूरले काय सांगता तुम्ही बेकार हुशार आहेत तुम्ही तिथलं वाढत्या भाऊ जे होईल ते देवाय जाईल बरोबर आहे ना. मग तसं काका त्यांनी सांगायला पाहिजे वाळा महाराज जे होईल ते दकाय जाईल नंतर विठ्ठल विठ्ठल काही हरकत नाही. आपण 10-15 मिनिटं बोलणार आहोत पण नित्यनेमाप्रमाणे आपल्या कीर्तनाची वेळ झालेली म्हणून आपल्याला काय करायचंय. जर तुकोबाराय म्हणत असतील जीवनामध्ये किती मोठं दुःख आलं ना तर दुःखाला कवटाळत बसू नका. मग काय करा स्वतःच्या मनाशी संवाद साधा त्या गोविंदाचं भजन करा. कोणत्या गोविंदाचं जो पंढरपुरामध्ये विटेवर उभा आहे ना त्या मालकाचं भजन करायचंय. समजत नसेल ना तर कोणाचं भजन गायचं. कोणचा गोविंद जो गोकुळामध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का त्या गोविंदाचं भजन करायचंय. आणि ते कसं हाताने टाळी मुखाने नामचिंतन. हा हा टाळी वाजवा भजन करा. सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन केलं बरं कर सांगा. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. शपथ आहे बरं पहिलेच सांगितलं देवनी हाजरी राज देव देखील ना तुमच्याकडे खोटं अजिबात बोला नाही. कोणी कोणी व्हिडिओ बरोबर माही म्हणून टाळी वाजवा. खरंच खरंच बरं बरं 10-20-50 लोकांनी म्हणलं असेल बाकीना लोकेशन देवनी काय तरी द्यायचे का. मग सगळ्यांनी भजन गायचं होतं नाही का. देवाचं भजन गायला अजिबात लाज ठेवायची नाही. लोक काय म्हणतात ते डोक्यातून पहिले काढून टाकायचं. मी लोकांचा विचार करणं मी काढून टाकलेलं आहे. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. पतिव्रता स्थितीला सुद्धा बदनाम केलं. मी कीर्तनातून भजन गायला लाजत नाही. कीर्तन नाचायला सरमावत नाही. तुम्ही बघत असता मी पूर्ण कीर्तन भरमन चालूच राहस. बाकीना लोक म्हणतच होते ना नाचित राहत भाऊ काय किडा पाडरा ना. लोकांचं काय घेऊन बसला अरे माझ्या मीराबाईनं नाचून नाचून पायात घुंगरू बांधून देवाला म्हणावलं देवाला नाचायला मजबूर केलं. हो हा ही पण एक भक्ती आहे. मी अजिबात लाजत नाही महाराज. अजिबात लाज ठेवत नाही आणि ठेवायला सुद्धा नाही पाहिजे. लोकांचं काम आहे ज्याला किडे पाडायचे तो पाडतोच. बरोबर आहे ना. हो लोके काय म्हणते नाही डोकामाई काढ टाका. एखादी बाई जर मंदिरवर जास होई ना मंदिरमा जाणारी बाई देखील गली म्हणे 2 चौक माझं बाया उभ्या राहतेस. माय हो गंगो हाय का मंदिरवर जाय राही माय माको गंगोपान तिना जास्त जडत राहत. मग किती गंदेव करायला लाग जायला ते ओ बाप. मग तिनं मंदिरवर जावा मग तू नका बिग बरी काय घे का. मग लोके नको त्या गोष्टीच मग तोंड घाला सवय. आता याच माफी एखादा पोऱ्याला जर वाटणार विक्रण महाराज व्यसन मुक्तीवर चांगलं बोलत मला माड घालले नाही. एखादा पोऱ्यानं जर माड घालेली नाही त्यांना मित्रच बाकीना मित्र चांगला राहतात बाकीना किडा पाडणारा राहतस. एखादा जर माड घाली ना मग त्याला बोलणारा त्यांना बाकीना मित्र का रे बावड्या तुका माड करी होई घ्या रे माऊलाजे सर मी हा भाऊ माड करी होई उपाधीन तोंड काय हा होई गो माड करी. मग जाऊ देऊ ना तरी सुद्धा किडा पाडणारा बावड्या तुम्ही ते खाटकीन करणे उधारी बाकी येणार अजून कितलं किडा पाडा नशी आई. म्हणून लोक काय म्हणतात हे पहिले डोक्यातून काढून टाकायचंय. लोकांच्यासाठी नाही जे पण करायचं ते माझ्या जगाच्या मालकासाठी करायचंय. आणि भजन गात असताना इतकं अंतकरणापासून असलं पाहिजे का. एवढ्या अंतकरणापासून असलं पाहिजे का. फिरून एकदा देवानं आपल्याकडे बघायला पाहिजे. जसं की भक्ती करावी माझ्या राधेनं भक्ती केली माझ्या राधेनं 16,108 बायका असल्यावर सुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं ते राधेवर. मग राधेची भक्ती कशी असन. आणि मी स्वतः भक्ती करत असताना राधेचा शृंगार करून आणि राधेचे भाव घेऊनच कीर्तनाला उभा राहतो. जसं की दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी भूबी दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना
रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे। सारे जमाने से बेगाने हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई। अंतकरणापासून भजन झालं पाहिजे. जसं की भगवंताकडे जर जायचं असेल तर माझ्या राधेचं राहणं होतं बरसाण्यामध्ये, आणि इथं वृंदावन मध्ये जर भगवंतानं बंसी मुरली वाजवली ना तर राधा राणी बरसाण्यावर नाही येत होती. कशी ऐका ना. हे तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ, मैं बरसाने से आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ, से आए हो मैं बरसाने से आए हो। अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे मिलने आई हूँ, अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे मिलने आई हूँ, आडे म्हणतात नाही, आडे म्हणान सांग आडे म्हणतात नाही. आडे बरे टोपीवाला बाबा कीर्तनले बसेलेत, नाही ते मोकला म्हातारा असले वय वय जास्त तरी समजत नाही कोणता वय मा काय करो असं. एक 75 वर्षीच म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर आडे देवनं भजन म्हणत नाही, कीर्तन मा येतच नाही, आणि स्टँडवर एक गाणं म्हण राहीन तर म्हातारा ए अरे आस्तीने हाडत रात दारू पिना समी नशामा कोटाना बोलाव दो के बासती, एक बुका मा मोका टाकू म्हणतात. 75 वर्षनी वय मा धोकेबाज संग रई रई धोकेबाज वई गई. कोणती वय मा काय करायला पाहिजे आहे सुधारायला पाहिजे ना. आडे तरुण भाऊ बी चांगला आहेत बा, कीर्तन येऊन उभा आहेत. बाकी नसले जर कधी पोरनी ब्लॉक कर दिना ना व्हॉट्सअपले, या अंधारा मा मोबाईल तरी बटायचे तरी बडी बडी सांगतो पाखरा आजाद केलंय तुला. भाऊ रे तू नाही आजाद कर रे, ती ऑलरेडी आजाद होती रे. तुला फक्त मोबाईल न रिचार्ज मारण करता तरी ठेल होतं बानट सुरत नाले. तिनं पक्क ठरेल होतं मन लगीन बुंदी या बानटले वाढा लावसो बा असं. उलट ती लगीन करीन जास 2 वर्ष मत त्याने 1 वर्ष पोरे सांगेला येस नाव गलीमा पटेल राहत. 3 पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसला बघ भाऊ, हा नाव सांगस पाक आजाद केलं तुला. 75 वर्षाचा म्हातारा जर म्हणत असेल हे धोकेबाज 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 वतीरती, जर चाल तुम्हाला आवडत असेल ना तर भाव आपले टाकायचे. हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही काना मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा